नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. स्वर्गीय आनंदराव दत्ताजीराव इंगवले काका यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार 28 मे रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज यांचे जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. स्थळ भंडारे पेट्रोल पंप समोरील पटांगण, हातकणंगले. आयोजक इंगवले परिवार. तालुक्यात पाणी अडवा पाणी जिरवा योजनेअंतर्गत जवळपास 30 वर्षांपूर्वी विविध ठिकाणी बंधारे उभारण्यात आले होते. या बंधाऱ्यांमुळे अनेक वर्षे परिसरातील शेतीला पाण्याचा मोठा फायदा झाला. मात्र बंधारे उभारल्यानंतर संबंधित विभागाकडून त्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने आज अनेक बंधाऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालीय. अनेक बंधाऱ्यांच्या भिंती कोसळल्या असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. संरक्षण भिंतींचीही पडझड झालीय. काही बंधाऱ्यांना गळती लागल्यामुळे पाण्याचा साठा टिकून राहत नाही. अनेक ठिकाणी गाळ साचल्याने पाण्याचा फुगवटा निर्माण होत असून त्याचा फटका आजूबाजूच्या शेतजमिनींना बसत आहे. पाण्याच्या दाबामुळे काही भागातील शेती कातरण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित विभागाकडे दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. मात्र अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. काही बंधाऱ्यांच्या संरक्षण भिंती इतक्या कमकुवत झाल्या आहेत की येत्या पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यास त्या पूर्णपणे वाहून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी सर्व बंधाऱ्यांची तात्काळ पाहणी करून आवश्यक निधी उपलब्ध करावा, गाळ काढण्याची मोहीम राबवावी, तसेच धोकादायक अवस्थेतील बंधाऱ्यांची त्वरित डागडुजी करावी, अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांतून जोर धरू लागलीय. विशेष म्हणजे काही बंधाऱ्यांच्या परिसरात शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने वेळ न दवडता तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा पावसाळ्यात अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मी राजेंद्र पाटील, हातकणंगले राहणारा रहिवासी. सदर माझ्या शेताच्या शेजारी असलेला हा बंधारा त्याचा पाठपुरावा करून देखील याच्यावर दुर्लक्ष करण्यात आलेला आहे. ब्रिजवरून वायवाट होती सगळी येणे जाण्यासाठी. तिकडचा रोड खराब असल्यामुळे बरीच लोक येणे जाणे असू दे ह्या ब्रिजवरनं केलेल्या नाही. आता ह्या ब्रिजची परिस्थिती अवस्था झालेली आहे ह्या बंधाऱ्याची. हा ब्रिज ह्याच्यात दुर्लक्ष केल्यानंतर हा ब्रिज राहणार नाही, शिल्लक हा बंधारा पडून जाणार. त्यामुळे शासनानं असू दे, पीडब्ल्यू असू दे किंवा नेते मंडळ ह्याच्यात दुर्लक्ष करता कामा नये. ह्याच्यात लक्ष देऊन हे काम झालं पाहिजे व्यवस्थित. यासाठी विनंती आहे आमची.